अकोल्यातील स्वरूपच्या रुग्णालयात उपचारादरम्यान हलगर्जीपणाचा प्रकार समोर आलाय। जेतवन नगरातील 25 वर्षीय नेहाला पोटदुखीच्या त्रासामुळे तिच्या पालकांनी रुग्णालयात दाखल केलं होतं। तपासणी दरम्यान नेहाचे सिटी स्कॅन करण्यात आले, मात्र सिटी स्कॅनपूर्वी हाताला लावायच्या योग्य जेलकोऐवजी चुकीच्या पद्धतीचं म्हणजेच निळ्या रंगाचं जेलको लावण्यात आलं। यामुळे सिटी स्कॅन मशीनमध्ये तिचा हात अडकून मुरगळला गेला। पोटदुखीच्या उपचारासाठी आलेल्या नेहाच्या हाताला गंभीर दुखापत झाली। या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना जाब विचारला असता त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। सध्या या प्रकरणामुळे रुग्णालयातील उपचार पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे। नेहा अविनाश डोंगरदिवे हे सकाळी पोटाच्या सोनोग्राफीसाठी गेले होते। तर त्या सोनोग्राफीसाठी त्यांना गुलाबी जेल लावायचं सांगितलं होतं डॉक्टरांनी। तर त्या नर्सनी त्यांना निळ्या कलरची जेल लावून त्यांना बोलवलं। सोनोग्राफी काढायच्या वेळेस तो हात पूर्ण त्या मशीनमध्ये घुमला आणि पुरा सिटी स्कॅनमध्ये पुरा गोल घुमून ते हात सुजला। डॉक्टर म्हणे तुम्ही आता सोमवारी या म्हणे, ड्रेसिंग करून दिली आणि त्याला घरी पाठवलं। तर डॉक्टराजवळ गेलो आम्ही तिथं। तर डॉक्टर म्हणत होते की आम्ही त्यांना बोललो की हात सुजला तुमची कंप्लेंट, ते म्हणून लागले आम्ही ते राजीनामे खिशात घेऊन फिरू लागलो म्हणे, असे ते मला सांगू इतके बोलले बा डॉक्टर। ते नर्स बी आम्हाला डॉक्टर तिथे आता काय ते आता ते हाताचं काय प्रॉब्लेम काय सॉल्व्ह होत नाही। तो आता हात कामातून गेला तर पुरी जिंदगी खराब होणार ना सर्व। ते डॉक्टरांचा काय उपचार करू राहिले, पोटाची सोनोग्राफी काढायला लावू लागले आणि हाताचं तुम्ही पेशंट तुम्ही जास्त करून दिलेला आहे। काय काम नाही, हात कधी कामातून गेला तर काय करू आम्ही सगळं ज्यान पुरीच्या नावाला डाग लागलो ना हाताला। हे तुम्ही डॉक्टर आहात पुन्हा तुम्ही काही काम नाही करू राहिले, काही नाही चांगले तुम्ही। मनोज चंद्रकांत सोपले।